पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची त्यांच्या कणकवलीमध्ये निवासस्थानी भेट घेतली। नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच ही भेट झाल्यानं चर्चेला ऊत आलाय। नारायण राणे आणि जयकुमार रावल यांची सुमारे तासभर चर्चा झाली। जयकुमार रावल हे नितीन गडकरींचे तगडे समर्थक मानले जातात। कणकवलीतल्या निवासस्थानी भेट झाली आणि आज भेटी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी विकास गावकर आपल्यासोबत आहेत। विकास, काही दिवसांपूर्वीच अशी चर्चा होती की नारायण राणे भाजपमध्ये जाणार, पण स्वतः नारायण राणेंनी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच खुलासा केला, भेट घेतलेली आहे राणेंची, त्यामुळे आता पुन्हा चर्चेला ऊत आलेला आहे। नक्कीच आज जी जयकुमार रावल आणि नारायण राणेंची भेट झाली आहे त्यामुळे राणे भाजपमध्ये जाणार या एकूणच चर्चा ज्या होत्या त्या चर्चेला पुन्हा एकदा ऊत आलेला आहे। आज सकाळच्या दरम्यान कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी ही रावत यांची भेट झालेली आहे। सुमारे तासभर ही चर्चा झाली। अचानकपणे राणे यांच्या घरी भाजपचे रावत गेल्यामुळे एकूणच चर्चेला ऊत आलेला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूणच नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा होत होती आणि या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत। असंही सांगितलं जातं की राणे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातो, अशा प्रकारची चर्चा ही इथे ऐकू येतोय। मात्र त्यानंतर जी माहिती मिळाली त्यामुळे नारायण राणे यांनी अजूनही खुलासा केलेला नाही की ही भेट नेमकी काय होती। थोड्याच वेळात नारायण राणे यांचा खुलासा मिळू शकतो अशा प्रकारची माहिती मिळते। मात्र या एकूणच जी भेट झाली आहे त्यामुळे कुठेतरी राणे भाजपमध्ये जाणार की काय अशा प्रकारच्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चा पुन्हा एकदा चर्चा। विकास, जयकुमार रावल मंत्रिमंडळातले तसे ज्येष्ठ मंत्री आहेत आणि नितीन गडकरींच्या खूप जवळचे आहेत। जयकुमार रावल पक्षश्रेष्ठींचा काय संदेश घेऊन राणेंच्या घरी गेले होते का, काय सांगता येईल? नेमकी ही माहिती गिरीश आपल्याला मिळालेली नाही। मात्र ही भेट का झाली याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत आपल्याला। मात्र संध्याकाळी ज्यावेळी राणेंची भेट होईल त्यानंतरच याबाबत एकूणच खुलासा होऊ शकतोय गिरीश। विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। वेळोवेळी या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।